ओम नमो भगवते वासुदेवाय. ह्या राजानं त्या तरुण सुंदर स्त्रीला मंथरणी करत जे काही सांगितलं ते ऐकल्यानंतर त्याची ती अधीरता बघितल्यानंतर, याचनापूर्वक वाणी ऐकल्यानंतर त्या सुंदरीने सुद्धा हसत हसत त्याला अनुमोदन दिलं, मान्यता दिली, त्या बोलण्याचा स्वीकार केला. आणि ती सुद्धा त्या राजावर त्याला बघितल्यानंतर मोहित झालेली होती, लुब्ध झालेली होती. ती म्हणायला लागली, हे नरश्रेष्ठा, खरं सांगू का, आम्हाला निर्माण करणाऱ्याचा सुद्धा मला योग्य असा पत्ता माहिती नाही, त्याचं ज्ञान नाही. आणि मी कोणत्या कुळात जन्माला आले त्या कुळाचं किंवा अन्य कुळाचंही नाव मला माहिती नाही. आज आपण सगळे ह्या नगरामध्ये आहोत, पुरीमध्ये आहोत. याशिवाय मला आणखीन काहीही ठाऊक नाही, कळत नाहीये. मला एवढंही माहिती नाहीये की आपल्याला राहण्यासाठी हे नगर निर्माण तरी कोणी केलं, हे कोणाचं कार्य आहे. तुम्ही विचारलं, हे माझ्या बाजूला जे माझे सखे आहेत, पुरुष जे आहेत ते माझे सखे आहेत, या स्त्रिया माझ्या मैत्रिणी आहेत. आणि जेव्हा मी झोपत असते त्यावेळेला हा 5 फणा असलेला सर्प सतत जागा राहतो आणि ह्या पुरीचं रक्षण करत असतो. शत्रुदमना राजा, आपण इथे आलेले आहात, ही खरं तर माझ्या सौभाग्याची गोष्ट आहे. आपलंही कल्याण होवो, मंगल होवो. आपल्याला नानाविध विषय भोगांची इच्छा आहे, लालसा आहे. त्या भोगांच्या पूर्तीसाठी, तुमची इच्छा पुरी करण्यासाठी मी माझ्या सर्व साथीदारांसह सगळ्या प्रकारचे भोग आपल्याला द्यायला तयार आहे. अवश्य मी ते देईन. ह्या नवद्वारपुरीमध्ये माझ्याकडनं जे जे काही भोग आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला मिळतील ते आपण अवश्य भोगावेत. आणि असे भोग भोगत शेकडो वर्ष आपण या नगरीत निवास करावा. आपल्याला सोडून मी तरी अन्य कोणाबरोबर रमण करणार आहे, रममाण होणार आहे. कारण बाकीचे जे लोक आहेत त्यांना ना त्या सुखाच्या रतीबद्दल काही कल्पना आहे, ना ते विहित भोगांना भोगत असतात, ना त्यांच्या ठिकाणी परलोकाचा विचार येतो. आणि उद्या काय होणार आहे याचाही त्यांच्या ठिकाणी विचार नसतो, त्याच्याकडे त्यांचं लक्ष नसतं. आणि म्हणून हे बाकीचे सगळे पशुतुल्य जीवनच जगत असतात. ह्या लोकांमध्ये गृहस्थाश्रमामध्येच धर्म, अर्थ, काम, संतती, सुख, मोक्ष, सुयश आणि स्वर्गादी दिव्य लोकांची प्राप्ती होऊ शकते. पण संसाराचा त्याग करून संन्यास घेणारे हे जे यतिजन आहेत ना, त्यांना यातल्या कशाचीही कल्पना करता येत नाही. महापुरुष असं सांगतात की ह्या लोकांमध्ये पितर, देव, ऋषी, माणसं आणि त्याचप्रमाणे संपूर्ण प्राण्यांचा आणि आपल्या कल्याणाचा आश्रय जर कुठला असेल तर हा एकमात्र एकमेव अद्वितीय असा गृहस्थाश्रम आहे. वीर शिरोमणे, ह्या लोकांमध्ये माझ्यासारखी जी कोणी स्त्री असेल की नाही शंका आहे, कोण अशी स्त्री असेल की जी स्वतःला आपणहून मिळालेल्या आपल्यासारख्या सुप्रसिद्ध उदारचरित, उदारचित्त आणि सुंदर अशा पतीला स्वीकारणार नाही, त्याचं वर्ण करणार नाही. अशी कोण स्त्री असेल की पृथ्वीवर आपल्या भुजांच्या पाशामध्ये, ज्या भुजा सापासारख्या गोलाकार आहेत, सुकोमोल आहेत आणि तरी भक्कम आहेत, अशा या बाहुपाशामध्ये अडकवून घ्यायला कोणती स्त्री, कोणती कामिनी लालतावणार नाही. आपल्या
अतिशय गोड आणि करुणापूर्ण अशा स्मितहास्य युक्त दृष्टीनं आमच्यासारख्या अनाथ आणि मानसिक संतापानं व्यथित असलेल्या स्त्रियांना शांत करण्यासाठीच आपण या पृथ्वीवर विचरण करत आहात. हे सगळं सांगितल्यानंतर देवर्षी नारद पुढे सांगायला लागले की त्या दोन्ही स्त्री पुरुषांमध्ये अशा प्रकारे एकमेकांना स्वीकारल्यानंतर, एकमेकांच्या गोष्टींचं समर्थन केल्यानंतर, त्या गोष्टी मान्य केल्यानंतर त्यांनी पुढे 100 वर्षांपर्यंत त्याच नगरामध्ये राहून आनंद उपभोगला. तिथले गायक लोक अत्यंत गोड अशा स्वरामध्ये जिथे तिथे राजा पुरंजनाचं कीर्तिगायन करत होते. ग्रीष्म ऋतूमध्ये तिथे अनेक स्त्रियांच्या बरोबर सरोवरामध्ये शिरून तो राजा जलक्रीडा करीत असे. त्या नगरीला जी काही 9 दारं होती त्यामधली 7 दारं जी होती ती वरच्या बाजूला होती आणि 2 दारं होती ती खालच्या बाजूला होती. त्या नगरात जो कोणी राजा होता त्याला वेगवेगळ्या देशांमध्ये जाण्यासाठी हे दरवाजे बनवलेले होते, हे मार्ग बनवलेले होते. प्राचीन बळी राजा ह्याच्यातले जे 5 पूर्वेला, एक दक्षिणेला, एक उत्तरेला आणि 2 पश्चिम दिशेला दरवाजे होते. आता त्या दरवाजांच्या नावांचं मी वर्णन करतो. असं म्हणून देवर्षी नारदांनी पुढे त्या दरवाजांचं वर्णन केलं. ते काय होतं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.